आणि आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर रत्नागिरीच्या कुडाळमध्ये सभा घेणार, सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांशी संवादही साधणार। सिल्वासामधल्या ठाकरे गटाच्या 500 कार्यकर्त्यांचा आज मनसेत प्रवेश, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पक्षप्रवेश होणार। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल, भाजप मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रकरणात ललित कला केंद्र आणि एबीव्हीपीचा लढा आता उच्च न्यायालयात। दाखल झालेल्या गुन्ह्यातील एफआरआय रद्द करण्यासाठी विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक कार, मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण। गणवेश न घालणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, वाहक आणि चालकांसाठी एसटी महामंडळाचे नवे निर्देश। ऑन ड्युटी पूर्ण गणवेश नसल्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार। पुणे पालिकेकडून विकास कामांसाठीच्या 121 निविदा प्रसिद्ध, निवडणुकांच्या आचारसंहितांपूर्वी चालू अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी नव्या निविदा। विकास कामांवर 100 कोटींचा खर्च होणार। पुणे विमानतळ देशातील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक, विमानतळावरनं वर्षभरात 80 लाख प्रवाशांचा प्रवास, 148 कोटींची कमाई। भारतीय तटरक्षक दलाच्या CA-39 जहाजानं समुद्रात पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले, 3 तासाच्या बचाव कार्यानंतर व्यक्तीला वाचवण्यात यश।